चीफ जस्टिस आणि जस्टिस गौतम अंखड यांच्या डिव्हिजन बेंच समोर मधुकर जगताप यांच्याद्वारे दाखल केलेली जनहित याचिका लागली होती. त्यामध्ये कोर्टाने नोटीस इश्यू केली आहे नाशिक महानगरपालिका, स्टेट गव्हर्नमेंट आणि ट्री ऑथॉरिटीला, आणि 14 तारखेपर्यंत त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. त्याच्यात आमची मेन मागणी हीच होती की 1800 झाडं ते कापताय, ती कापण्याची गरज नाही आहे. अल्टरनेटिव्ह जागा आहे तिथं साधुग्राम उभं करू शकतात, म्हणून हे झाडं कापण्यात नाही यावे. 11 नोव्हेंबर रोजी जी पब्लिक नोटीस काढली होती ट्री ऑथॉरिटीने, ज्यांचे कोणाचे ऑब्जेक्शन्स आहेत ते ऑब्जेक्शन्स रेज करा की कोणाला झाडं कापण्याविरुद्ध काही ऑब्जेक्शन्स आहे का. तर ते ऑब्जेक्शन आम्ही 17 तारखेला रेज केले होते, ते अजून डिसाईड झाले नाही आहे. ते डिसाईड करायला 45 दिवसाचा टाईम लिमिट आहे. आमचं असं म्हणणं होतं कोर्टाला की ते टाईम लिमिट संपल्याबरोबरच गव्हर्नमेंट झाडं कापतील, पण अजून तरी झाडं कापणार नाही असं दिसतंय, कारण ते ऑब्जेक्शन अजून रेज झाले नाही. तर 14 तारखेपर्यंत रिप्लाय ह्याच्यात दाखल होईल आणि पुढे मग रिप्लाय आल्यानंतर पुढे आमची हीच मागणी राहील की झाडं कापण्यात नाही यावी. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.